नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फलटण गावातील प्रभू रामचंद्र आणि राजवाडा यांच्याजवळ स्थित असणारे जबरेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. सुंदर असे प्रवेशद्वारावर नक्षीकाम आहे. या ठिकाणी आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी नागदेवता आहे, त्याचे आपण दर्शन घेऊन मंदिराच्या चौकटीवर सुंदर असे कोरीव काम आपण पाहत आहात. मनाला प्रसन्न करून घेणारे आणि नाजूक असे केलेले हे कोरीव काम पाहून आपण शंभू महादेवाचे दर्शन घेऊया. शिवपार्वती हर 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 महादेव. दर्शन घेऊन या ठिकाणचे आपण फार नाजूक असे असणारे कोरीव काम पाहत आहात. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, त्याचेही दर्शन घेऊन नंदी आहे, गणपती आहे, त्याचेही दर्शन घेऊया आपण. आता आपण या ठिकाणी मंदिरासमोरच खांब आहे, या खांबावरील नक्षीकाम पाहत आहोत. मनाला प्रसन्न करून घेणारे असे दगडामधील कोरीव काम पाहतोय आपण. आता आपण संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करत करत मंदिराची पाहणी करणार आहात. त्या समवेतच आपल्याला या ठिकाणी काही माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार हे मंदिर 12व्या शतकातील यादवकालीन असून ते मूळचे जैन मंदिर असावे असे मानले जाते. नंतर कालांतराने हे शिवमंदिरात रूपांतरित झाले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील उत्तम असे उदाहरण आहे. या मंदिराला मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह याचा तळनिवास आहे. हे मंदिर फलटण शहरातच राजवाडा प्रभू रामचंद्र मंदिर याच्या नजीकच आहे. या मंदिरात शिल्पकला, देवदेवतांच्या मूर्त्या आणि अप्सरांचे बारीक असे कोरीव काम आपण पाहत आहात. सुंदर असे असणारे अप्सरांचे कोरीव काम आहे ते आपण पाहतोय. तर हे मंदिर फलटणमध्ये स्थित आहे. मंदिर अवश्य पाहण्यासारखे आहे. हे पाहिलंच पाहिजे असे मंदिर आहे. अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सुंदर असे हे शंभू महादेवाचे जबरेश्वर म्हणून असे प्रसिद्ध असणारे फलटणमधील राजवाड्या नजीकच असणारे हे मंदिर रस्त्यावरच आहे. सहजासहजी आपल्याला जाता येण्यासारखे मंदिर आहे. अवश्य या मंदिर पाहण्याचा लाभ घ्या. सुंदर असे कोरीव काम या मंदिराचे आहे. काही मूर्त्या भग्न झालेल्या आहेत. सुंदर असे असणारे जबरेश्वर मंदिर आपण पाहत आहात.
आवश्यक वेळा या मंदिराला भेट द्या. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमः शिवाय.